Last lecture we have start second lecture mechanical properties of fluids, in which we have seen fluids and their definition. What is the fluids? Fluid means any substance that can flow is a fluids, and also we have seen their properties. Also we have seen pressure and their definition and formula. That is pressure P is equal to force upon area. Today we are continue this point pressure, that is 2.3.1 pressure due to a liquid column. So we consider a vessel and this vessel contains a liquid. So now we are going to find out the pressure exerted by an imaginary cylinder. This is an imaginary cylinder. This is an imaginary cylinder. Actually such a cylinder is not present in this liquid. We are going to imagine only this cylinder. So let us calculate the pressure exerted by an imaginary cylinder of cross section area A. This cross section area of this cylinder is A. Inside the container, let the density of the fluid rho, fluid be rho is the density of this fluid. हे जे लिक्विड आहे वॉटर असेल त्या वॉटरची डेन्सिटी काय आहे रो आहे असं आपण म्हणणार रो. अँड द हाईट ऑफ द इमॅजिनरी सिलेंडर बी एच. या इमॅजिनरी सिलेंडरची हाईट किती आहे एच आहे एच ॲज शोन इन दिस फिगर. द लिक्विड कॉलम एक्झर्ट्स अ फोर्स एफ इज इक्वल टू एम जी. या हा जो लिक्विड कॉलम आहे याच्यामध्ये जे लिक्विड आहे हे लिक्विड जे आहे हे लिक्विड चं जे वेट जे आहे किंवा फोर्स अप्लाय करणार तो फोर्स किती असणार एम जी असणार. किती असणार फोर्स हे संपूर्ण लिक्विडचं फोर्स अप्लाय करणार ते फोर्स किती असणार एम जी. म्हणजेच काय या लिक्विड कॉलमचं वेट म्हणजेच काय असणार तो फोर्स असणार आणि फोर्स किती आहे एम जी एवढा फोर्स आहे. विच इज इट्स वेट ऑन द बॉटम ऑफ द सिलेंडर. इथे तो फोर्स एक्सपिरियन्स करणार आहे. हा संपूर्ण लिक्विड इथे जे लिक्विड आहे सगळं या लिक्विड संपूर्ण फोर्स कुठे एक्सपिरियन्स करणार हा बॉटम जो आहे तो बॉटमकडे तो एक्सपिरियन्स करणार आणि तो किती असणार फोर्स एम जी एवढा फोर्स असणार. म्हणजेच ते काय असणार त्या लिक्विड कॉलमचं वेट असणार. दिस फोर्स ॲक्ट्स इन द डाऊनवर्ड डिरेक्शन. हा जो फोर्स आहे हा कसा असणार एम जी हे डाऊनवर्ड डिरेक्शनला असणार. फोर्स कसा असणार हा एम जी डाऊनवर्ड डिरेक्शन. Therefore, the pressure P exerted by the liquid column on the bottom of the cylinder is. त्यामुळे जो प्रेशर एक्सपिरियन्स केला जाणार बॉटमला इथे लिक्विडच्या बॉटमला किंवा त्या लिक्विड कॉलमच्या बॉटमला तो फोर्स किती प्रेशर किती असणार तर पी इज इक्वल टू एफ अपॉन ए फोर्स डिवायडेड बाय एरिया. आपण मग अशी आता फोर्स काढलेला आहे. फोर्स किती आहे आपला फोर्स एम जी. फोर्स किती आहे एम जी. इथे एम जी आपण ठेवणार एम जी. सो पी इज इक्वल टू एम जी अपॉन ए. एम इज द मास ऑफ द लिक्विड कॉलम. एम इज अ मास ऑफ द लिक्विड. या सिलेंडरमध्ये इमॅजिन सिलेंडरमध्ये जेवढं लिक्विड आहे त्याचं मास किती असणार एम असणार. मग तर आपण त्या एमची आपण व्हॅल्यू करणार आहोत. तर एम इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर. या सिलेंडरचा व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर इन टू डेन्सिटी ऑफ द लिक्विड. या ठिकाणी जे लिक्विड आहे त्याची डेन्सिटी आपण काय म्हटली आहे रो म्हटली आहे. ती डेन्सिटी त्याचं प्रोडक्ट म्हणजेच काय असणार तर मास असणार लिक्विडचं मास. सो एम इज इक्वल टू ए एच व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. सिलेंडरचं व्हॉल्यूम काय असणार हा एरिया इंटू हाईट दॅट इज द व्हॉल्यूम. पूर्ण व्हॉल्यूम काय असणार ए एच इंटू रो इज द डेन्सिटी ऑफ लिक्विड. सो total mass m is equal to ah rho. m is equal to ah rho. So put this value ah rho in this equation. Instead of m we write here ah rho. So therefore p is equal to ah rho value of m into g divided by a. So therefore this a get cancelled and therefore P is equal to H rho G. P is equal to H rho G. That is the pressure.
So thus the pressure P due to a liquid of density rho at rest and at a depth h below the free surface is h rho g. Note that the pressure does not depends on the area of the imaginary cylinder used to derive the expression. एरियावरती डिपेंड नसणार. एरिया आपला कट झाला आहे बघा, इथे एरिया काय झाला आहे, कट झाला आहे, त्यामुळे एरियावरती प्रेशर डिपेंड नसणार. आपण एक्झाम्पल्स बघूया या पॉईंटवरती. फर्स्ट एक्झाम्पल बघूया. टू डिफरंट लिक्विड्स ऑफ डेन्सिटी रो 1 अँड रो 2. दोन वेगवेगळे लिक्विड्स आहेत, त्यांची डेन्सिटी काय आहे, एका लिक्विडची डेन्सिटी रो 1 आहे आणि दुसऱ्या लिक्विडची डेन्सिटी रो 2 आहे. एक्झर्ट्स द सेम प्रेशर ॲट सर्टेन पॉईंट. व्हॉट विल बी द रेशिओ ऑफ द हाईट ऑफ द रिस्पेक्टिव्ह लिक्विड कॉलम्स. आपल्याला हाईटचा म्हणजे एका पहिल्या ज्याची डेन्सिटी रो 1 आहे त्याची हाईट आपण h1 म्हटली आणि दुसरं जो लिक्विड आहे त्याची डेन्सिटी रो 2 आहे त्याची हाईट आपण h2 म्हटली. या दोघांचा रेशिओ आपल्याला काढायचा आहे हाईटचा, त्या दोघांच्या हाईटचा, त्या दोन लिक्विडच्या हाईटचा रेशिओ काढायचा आहे. सोल्युशन बघूया. लेट h1 बी द हाईट ऑफ द लिक्विड ऑफ द डेन्सिटी रो 1. रो 1 डेन्सिटी असलेल्या लिक्विड कॉलमची हाईट किती आहे, h1 आहे. देन द प्रेशर एक्झर्टेड बाय द लिक्विड ऑफ डेन्सिटी रो 1 इज P1 इज इक्वल टू h1 रो 1 g. फर्स्ट लिक्विड प्रेशर जो एक्झर्ट करणार आहे तो किती असणार, तर h1 रो 1 g. मगाशी आपण फॉर्म्युला काढला होता प्रेशरचा, तो फॉर्म्युला इथे यूज केला आहे. सिमिलरली लेट h2 बी द हाईट ऑफ द लिक्विड ऑफ डेन्सिटी रो 2. देन the pressure exerted by the liquid of density rho 2 is equal to h2 rho 2 g. सेकंड डेन्सिटी रो 2 डेन्सिटी असलेल्या लिक्विड कॉलमचं प्रेशर किती असणार, P2 इज इक्वल टू h2 रो 2 g. बोथ लिक्विड्स एक्झर्ट्स द सेम प्रेशर. दोन्ही लिक्विड्स आहेत ते काय करतात, सेम प्रेशर एक्झर्ट करत आहेत. सो देअरफोर वी राईट P1 इज इक्वल टू P2. प्रेशर सेम आहे त्यामुळे आपण काय लिहिलं, P1 इज इक्वल टू P2. सो प्रेशर P1 h1 रो 1 g, प्रेशर P2 h2 रो 2 g, h2 रो 2 g. So g get cancelled. So therefore after solving this we can get h1 divided by h2 is equal to रो 2 divided by रो 1. Okay. नेक्स्ट बघूया एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल बघूया. अ स्विमर इज स्विमिंग इन अ स्विमिंग पूल ॲट 6 मीटर बिलो द सरफेस ऑफ द वॉटर. कॅल्क्युलेट द प्रेशर ऑन द स्विमर ड्यू टू वॉटर अबव. डेन्सिटी ऑफ वॉटर इज इक्वल टू 1000 किलोग्राम पर मीटर क्यूब. acceleration due to gravity g is equal to 9.8 meter per second square. A swimmer is swimming in swimming pool at 6 meter below. Suppose surface of this swimming pool, this red line indicate the surface of the swimming pool, and swimmer swimming in 6 meter below surface. Here is a swimmer and 6 meter below from the surface of the swimming pool. Calculate the pressure on the swimmer due to water above. या हा जो स्विमर आहे या स्विमरच्या वरती जे वॉटर आहे 6 मीटरपासून आलेलं खाली वॉटर जे आहे या वॉटरचा प्रेशर या स्विमरवरती किती पडणार तो आपल्याला काढायचा आहे. हाईट काय आहे, h इज इक्वल टू 6. वॉटरची डेन्सिटी किती आहे तर 1000 किलोग्राम पर मीटर क्यूब. तुमच्याकडे h आहे, आपल्याकडे रोची व्हॅल्यू आहे आणि जीची व्हॅल्यू आहे. त्या सगळ्या व्हॅल्यू आपण इथे काय करणार, पुट करणार आणि प्रेशर फाइंड आउट करणार. हाईट 6 मीटर, रो डेन्सिटी डेन्सिटी ऑफ वॉटर 1000 किलोग्राम पर मीटर क्यूब, acceleration due to gravity g is equal to 9.8 meter per second square. So what is the formula, p is equal to h rho g. So value of h 6, value of rho 1000, value of g 9.8. After solving this we get 5.88 into 10 raised to 5 Newton per meter square. It is the pressure exerted on the swimmer. Next point,
2.3.2 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आपल्या अर्थभोवती जे वातावरण आहे त्या वातावरणाला आपण काय म्हणणार, इंग्लिशमध्ये ॲटमॉस्फेअर म्हणतो, ॲटमॉस्फेअर. सो अर्थ ॲटमॉस्फेअर इज मेड अप ऑफ फ्लुइड, that is air. It exerts a downward force due to its weight. The pressure due to this force is called atmospheric pressure. समजा हा अर्थचा एक सरफेस आहे, अर्थ सरफेस आहे. अर्थ सरफेसच्या इथे काय आहे, संपूर्ण ॲटमॉस्फेअर आहे, म्हणजेच काय एअर आहे, हवा आहे. मग ही जी हवा आहे तर ही हवा काय करणार, आपलं वेट आहे ते डाऊनवर्ड डिरेक्शनला काय करणार, अप्लाय करणार. वेट डाऊनवर्ड डिरेक्शनला सगळं असणार. आणि हे जे वेट आहे ते वेट म्हणजेच काय, या ठिकाणी असलेल्या त्याचा या एअर कॉलमचा म्हणजे ॲटमॉस्फेअरचा प्रेशर तो इथे असणार, त्यालाच काय म्हणायचं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ओके. सो अर्थ ॲटमॉस्फेअर इज मेड अप ऑफ फ्लुइड. इट एक्झर्ट्स डाउनवर्ड फोर्स ड्यू टू इट्स वेट. द प्रेशर ड्यू टू दिस फोर्स इज कॉल्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर. The atmospheric pressure at sea level is highest. सी लेवलला ॲटमॉस्फेरिक प्रेशर सगळ्यात जास्त असणार, म्हणजे समुद्र सपाटीला ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे कसं असणार, सगळ्यात जास्त असणार. सो द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट सी लेवल इज कॉल्ड नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर. नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर. द ॲटमॉस्फेरिक प्रेशर डिक्रीजेस ॲज वी गो अबव द सी लेवल सरफेस. आपण समुद्र सपाटीपासून जसं उंचावरती जाऊ तर तसं काय होणार, ॲटमॉस्फेरिक प्रेशर हा डिक्रीज होत जाणार, कमी कमी होत जाणार. तुम्ही ज्यावेळेस समुद्र सपाटीच्या जवळ येणार त्यावेळेस ॲटमॉस्फेरिक प्रेशर कसं असणार, मॅक्झिमम असणार, हायेस्ट असणार. आणि जसं तुम्ही समुद्र सपाटीपासून उंचावरती जाल, हायेस्ट पॉईंटला जाल तर तसं ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय होणार, डिक्रीज होत जाणार, म्हणजे हवा विरळ होत जाणार. So the density of air in the atmospheric decreases with increase in the height. म्हणजेच काय होतं, तर जसं तुम्ही उंचावरती जाल तसं ॲटमॉस्फेअरची डेन्सिटी जी आहे ती डेन्सिटी डिक्रीज होत जाते, म्हणजे हवा विरळ होत जाते आणि त्यामुळे प्रेशर काय होतो, प्रेशर डिक्रीज होत जातो. So the density of air in the atmospheric decreases with increase in height and becomes negligible beyond a height of about 8 किलोमीटर. आणि 8 किलोमीटरच्या वरती आपण गेल्यानंतर पूर्णपणे हवा विरळ होऊन जाते, तिथे प्रेशर खूप कमी असतो. सो द रिजन वेअर गॅस प्रेशर इज लेस दॅन द ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड व्हॅक्यूम. ज्या ठिकाणी प्रेशर खूप कमी असतो, ॲटमॉस्फेअरपेक्षा प्रेशर ज्या पॉईंटला कमी असतो त्या पॉईंटला आपण काय म्हणणार, व्हॅक्यूम म्हणणार, म्हणजे निर्वात पोकळी म्हणणार, व्हॅक्यूम. नेक्स्ट पॉईंट आपण बघूया, ॲब्सोल्यूट प्रेशर अँड गॉज प्रेशर. या ठिकाणी आपण एक व्हेसल कन्सिडर करणार, त्याच्यामध्ये काय आहे, फ्लुइड आहे, म्हणजेच काय आहे, वॉटर आहे. Consider a tank filled with water as shown in the figure, above figure. Assume an imaginary cylinder of horizontal base area A. आपण एक इमॅजिनरी सिलेंडर कन्सिडर करणार आणि त्याचं हॉरिझॉन्टल, त्याचा जो बेसला जो पार्ट आहे, क्रॉस सेक्शन एरिया आहे, त्याचा एरिया किती आहे, ए आहे असं आपण म्हणणार. काय म्हणणार, एरिया ए. अँड हाईट x1 मायनस x2. इथे x1 आहे, इथे x2 आहे. हाईट जी आहे हे मधलं जे डिस्टन्स आहे हा दोघांचा डिफरन्स, म्हणजे x1 मायनस x2, x1 मायनस x2. x1 इज ग्रेटर दॅन x2. इथे काय आहे, x1 इज ग्रेटर दॅन x2. x1ची व्हॅल्यू जास्त आहे, म्हणजे इथे व्हॅल्यू कमी आहे आणि हाईट पुढे बरोबर काय होणार, हाईट वाढत जाणार. सो x1 इज ग्रेटर दॅन x2. ओके. सो this is the height. So therefore, and which is the h, x1 minus x2 is equal to h, that is the height. It is a height. Force, the vertical forces acting on the cylinder are, the vertical forces acting on the cylinder are, force F1 bar acts downwards at the top surface of the cylinder.
फोर्स F1 बार जो आहे हा डाउनवर्ड डिरेक्शनला काय होणार, ॲक्ट होणार. आणि तो कोण ॲक्ट करणार, तर या ठिकाणचं जे लिक्विड आहे, हे जे लिक्विड आहे हे लिक्विड या पॉईंटवरती आपला फोर्स F1 हा फोर्स काय करणार, ॲक्ट करणार. तो कसा असणार, डाउनवर्ड डिरेक्शनला असणार. ओके. सो सेकंड, फोर्स F2 बार ॲक्ट्स अपवर्ड ॲट द बॉटम सरफेस ऑफ द सिलेंडर. F2 हा कसा असणार, अपवर्ड डिरेक्शनला असणार. अँड इज ड्यू टू द वॉटर बिलो द सिलेंडर. या सिलेंडरच्या खालती जे वॉटर आहे, हे जे वॉटर आहे, हे वॉटर काय करणार, F2 हा फोर्स अप्लाय करणार इन अपवर्ड डिरेक्शन. आणि जे सिलेंडरच्या वरती जे वॉटर आहे हे काय करणार, डाऊनवर्ड डिरेक्शनला या सिलेंडरवरती, सिलेंडरचा टॉप एरिया आहे त्याच्यावरती F1 हा फोर्स अप्लाय करणार. आणि दुसरं नेक्स्ट जो आहे, थर्ड जो आहे तो कसं असणार, फोर्स जो आहे तो या सिलेंडरमध्ये जे वॉटर आहे, त्या वॉटरचं वेट जे आहे तो फोर्स म्हणजे mg हे कसं असणार, हे एक डाउनवर्ड डिरेक्शनला असणार. सो द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द वॉटर एनक्लोज इन द सिलेंडर इज mg, where m is the mass of the water in the cylinder. As the water is in static equilibrium, the forces on the cylinder are balanced. The balance of these forces in magnitude is written as. आता हा फोर्स mg डाउनवर्ड डिरेक्शनला आहे. हे सिलेंडरमध्ये जे लिक्विड आहे सगळं त्याचं वेट जे आहे तो एक फोर्स झाला आणि तो डाउनवर्ड डिरेक्शनला आहे. तसंच याच्यावरती अजून एक फोर्स कोणता आहे, त्या वरच्या लिक्विडचा फोर्स F1 आहे, हा पण डाउनवर्ड डिरेक्शनला आहे. दोन्ही फोर्स कसे आहेत, F1 आणि mg, बोथ फोर्सेस आर इन डाउनवर्ड डिरेक्शन. अँड ओनली F2 फोर्स इज इन अपवर्ड डिरेक्शन. F2 फोर्स हा कसा आहे, अपवर्ड डिरेक्शनला आहे. मग हा F2 आणि F1 mg हे सगळे फोर्सेस काय होणार, एकमेकांना बॅलन्स करणार. मग बॅलन्स करत असताना हे सेम डिरेक्शनला जे आहेत फोर्सेस त्यांची आपण काय करणार, ॲडिशन करणार. सो F2 इज इक्वल टू दिस, F2 इज इक्वल टू F1 प्लस mg. हे दोन फोर्स काय होणार, F1 आणि mg काय होणार, ॲड होणार. F1 प्लस mg इज इक्वल टू F2 इज इक्वल टू F2. हे सगळे फोर्सेस काय होणार, एकमेकांना बॅलन्स करणार. ठीक. P1 and P2 are the pressures at the top and bottom surface of the cylinder respectively due to the fluid. टॉप सरफेसला प्रेशर किती असणार, प्रेशर P1 असणार, टॉप सरफेसला प्रेशर P1. आणि बॉटम सरफेसला प्रेशर किती असणार, P2 असणार, P1 आणि P2. युजिंग इक्वेशन 2.1, आपलं जे आधीचं इक्वेशन आहे, F इज इक्वल टू F अपॉन A, P इज इक्वल टू F अपॉन A, हे आपलं इक्वेशन आहे 2.1, F अपॉन A. या इक्वेशनचा आपण यूज करणार. या इक्वेशनचा यूज करताना फोर्स इज इक्वल टू काय येणार, हे A या ठिकाणी येणार, फोर्स इज इक्वल टू F इज इक्वल टू PA येणार, काय ना, F इज इक्वल टू PA. हे आपण इक्वेशन काय करणार आहोत, आता यूज करणार आहोत, F इज इक्वल टू PA. सो देअरफॉर F1 इज इक्वल टू, म्हणजे फोर्स फर्स्टसाठी F1 इज इक्वल टू P1A. हा F1 टॉपला अप्लाय होतो आणि टॉपला प्रेशर किती आहे, P1 आहे, P1A. अँड F2 इज इक्वल टू P2A. म्हणजे बॉटमचा विषय, बॉटमला फोर्स किती अप्लाय होणार, तो F2 होणार, तो किती असणार, प्रेशर इथे P2 आहे. सो P2A. एरिया दोन्ही ठिकाणी काय असणार, टॉप आणि बॉटमला एरिया सेम A असणार. ऑल्सो द मास एम ऑफ द वॉटर इन द सिलेंडर कॅन बी रिटर्न ॲज. मास जे आहे सिलेंडरमधलं मास ते किती असणार, मगासारखंच, मास इज इक्वल टू वॉट, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. डेन्सिटी किती आहे, रो आहे, व्हॉल्यूम किती आहे, V आहे, व्हॉल्यूम किती आहे, V. व्हॉल्यूम म्हणजेच काय, तर हा एरिया A आणि हाईट काय आहे, x1 मायनस x2, हाईट काय x1 मायनस x2, त्यामुळे हा व्हॉल्यूम झाला A इंटू ब्रॅकेट x1 मायनस x2 इंटू डेन्सिटी म्हणजेच रो. सो M इज इक्वल टू रो A x1 मायनस x2. हे काय झालं, मास झालं. So to find the pressure P at depth H below the liquid surface, let the top of an imaginary cylinder be at the surface of the liquid. आता आपण काढणार आहोत प्रेशर डेप्थला किती असणार, आणि ज्यावेळेस हा सिलेंडरचा टॉपचा पार्ट आहे तो सरफेसला असणार, लिक्विडच्या सरफेसला ज्याच वेळेस असणार, आणि डेप्थला ज्यावेळेस
आपण प्रेशर काढणार त्यावेळेस सिलेंडरचं टॉप पार्ट कशामध्ये असणार तर सरफेसला असणार. सो टू फाइंड द प्रेशर पी ॲट अ डेप्थ एच बिलो द लिक्विड सरफेस लेट द टॉप ऑफ ॲन इमॅजिनरी सिलेंडर बी ॲट द सरफेस ऑफ द लिक्विड. लेट दिस लेवल बी x1. आता ही लेवल काय असणार, ही लेवल x1, टॉपची लेवल काय आहे x1 आहे. मगाशी सिलेंडर जो होता हा सिलेंडर सरफेसपासून खालती होता, सरफेसपासून काय होता खालती होता. पण आता सिलेंडर जो आहे हा कसा आहे सरफेसवरती आहे. टॉप पार्ट कसा आहे सरफेसवरती आहे. लेट x2 बी द सेम पॉईंट ॲट डेप्थ एच बिलो द सरफेस. x2 हा खालती असणार, x2 हा कसा आहे सरफेसच्या खालती पॉईंट आहे. लेट पी नॉट बी द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. इथे काय असणार, इथे संपूर्ण हा पी नॉट ॲटमॉस्फेरिक प्रेशर असणार. पी नॉट का असणार ॲटमॉस्फेरिक प्रेशर. टॉपला इथे टॉपला काय असणार पी नॉट ॲटमॉस्फेरिक प्रेशर असणार. ॲटमॉस्फेरिक प्रेशर टॉपला असणार. दॅट इज ॲट x1 म्हणजेच x1 कडे असणार. देन सबस्टिट्यूटिंग x1 इज इक्वल टू 0. x1ला आपण काय म्हटलं, x1 हे मेजरमेंट 0 आहे. x1 इज इक्वल टू 0. p1 इज इक्वल टू p नॉट. मगाशी ते p1 होता, हा p1 म्हणजेच आत्ताचा काय आहे हा p नॉट आहे. काय आहे मगाशी इथे काय होता, मगाशी डायग्राममध्ये इथे हा p1 होता, प्रेशर p1, आणि तोच प्रेशर आता काय झाला p नॉट म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर झाला. ॲटमॉस्फेरिक प्रेशर p1 इज इक्वल टू p नॉट. x2 इज इक्वल टू मायनस h. कारण x1 तुमचा काय आहे x1 आपला 0 आहे. इथे काय आहे x1 मायनस x2 इज इक्वल टू h. x1 0 असल्यामुळे हे मायनस x2 इज इक्वल टू h. सो x2 इज इक्वल टू हे मायनस साईन या साईडला आलं मायनस h. सो x2 इज इक्वल टू मायनस h. x2 इज इक्वल टू मायनस h. So therefore and P2 is equal to P here P2. Now we can write here P naught. P naught. So P is equal to P naught plus H rho G. Equation 2.6. So the above equation gives the total pressure, that is P is equal to P naught. P naught म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस H rho G म्हणजे नॉर्मल प्रेशर. आपला सी लेवलचा प्रेशर जो आहे तो काय आहे H rho G. सो द अबव इक्वेशन गिव्स द टोटल प्रेशर और द ॲब्सोल्यूट प्रेशर. हा P का आहे ॲब्सोल्यूट प्रेशर आहे किंवा टोटल प्रेशर. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲड करा या प्रेशरमध्ये त्यावेळेस तुम्हाला काय मिळणार ॲब्सोल्यूट प्रेशर मिळणार. ॲब्सोल्यूट प्रेशर P ॲट अ डेप्थ H बिलो द सरफेस ऑफ द लिक्विड. द टोटल प्रेशर P ॲट द डेप्थ H इज द सम ऑफ, म्हणजे टोटल प्रेशर हा P आहे हा कशाची सम आहे तर P नॉट ॲटमॉस्फेरिक प्रेशर, द प्रेशर ड्यू टू द ॲटमॉस्फिअर विच ॲक्ट्स ऑन द सरफेस ऑफ द लिक्विड. या सरफेसवरती जो लिक्विडच्या सरफेसवरती जो प्रेशर ॲक्ट झाला तो काय आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. ॲटमॉस्फेरिक प्रेशर. अँड दिस इज अ H rho G, द प्रेशर ड्यू टू द लिक्विड ॲट द डेप्थ H. इथे जो डेप्थ Hमुळे जो प्रेशर निर्माण झाला आहे मग आपण काढलं होतं इक्वेशन ते काय H rho G. या दोघांची सम म्हणजेच काय असणार ॲब्सोल्यूट प्रेशर असणार. काय असणार ॲब्सोल्यूट प्रेशर. In general, the difference between the absolute pressure and the atmospheric pressure is called the gauge pressure. आणि तो गॉज प्रेशर किती असणार म्हणजे P नॉट मायनस P नॉट. इट इज अ डिफरन्स बिटवीन द ॲब्सोल्यूट प्रेशर P, ॲब्सोल्यूट प्रेशर अँड द ॲटमॉस्फेरिक प्रेशर P नॉट. या दोघांचा डिफरन्स इज कॉल्ड गॉज प्रेशर. त्यालाच आपण काय म्हणणार गॉज प्रेशर म्हणतो. किती असणार H rho G. या इक्वेशनवरून आपण काढणार या इक्वेशनवरून P मायनस P नॉट हे जे इक्वेशन आहे P मायनस P नॉट हा P नॉट या ठिकाणी येणार. कारण काय H rho G. यालाच काय म्हणायचं गॉज प्रेशर म्हणायचं. काय म्हणायचं गॉज प्रेशर.
So equation 2.8 is also applicable to levels above the liquid surface. It gives the pressure at a given height above a liquid surface in terms of the atmospheric pressure P naught. To find the atmospheric pressure at a distance d above the liquid surface as shown in the figure. So we substitute. आता फक्त आपण जे x1 x2 जे मगाशी त्याचं फक्त सबस्टिट्यूट करणार. ते हाईट आपली काय होती, हाईट h होती मगाशी ना. आता हा x1 जो आहे, x1 हा d या पॉईंटला आहे. कुठे आहे, d या डिस्टन्सला आहे d. आणि d या डिस्टन्सला प्रेशर किती ॲक्ट होणार तर आपल्याला काढायचं आहे. P1 काय होणार, समजा P1 आहे तो P होणार. P1 काय झाला P. x2 झाला, x2 इज इक्वल टू 0. मगाशी या पॉईंटला, मगाशीचा पॉईंट हा असा होता, ही अवस्था होती मगाशी, ही हाईट h होती. इथे काय होतं x1, इथे x1 0 होता आणि इथे x2 होता. आता काय झालं, आता इथे x2 हा पार्ट आहे, हा पार्ट तो वरती आला, इथे आला आणि इकडचा पार्ट हा अजून वरती गेला. एवढाच काय झाला, चेंज झाला त्याच्यामध्ये. मग त्यामुळे फक्त जे व्हॅल्यूज आहेत त्या फक्त काय चेंज झाला. x1 इज इक्वल टू d, p1 इज इक्वल टू p, x2 इज इक्वल टू 0, p2 इज इक्वल टू p नॉट, p2 इज इक्वल टू p नॉट. आता ह्या p2 इथे p नॉट ॲटमॉस्फरिक प्रेशर आहे ना इथे p नॉट, अँड रो इज इक्वल टू रो एअर, द डेन्सिटी ऑफ लिक्विड अँड डेन्सिटी ऑफ एअर. ओके, सो आपण त्या व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये ठेवणार. इक्वेशन काय झालं आपलं, p इज इक्वल टू p नॉट मायनस d रो g. d रो g इथे काय होतं मग अशी डीच्या ठिकाणी h होता, h रो g जे होतं h रो g मायनस p नॉट. त्या ठिकाणी काय झालं आता d आला, d रो g. एक्झाममध्ये तुम्हाला वेगवेगळ्या वेळेस म्हणजे सरफेसच्या खालती पॉईंट असताना खालती प्रेशर किती आहे ते काढायला सांगतील किंवा वरती प्रेशर किती असणार तो काढायला सांगतील. क्वेश्चनवरती डिपेंड आहे ॲन्सर कसं लिहायचं ते. आपण काही एक प्रॉब्लेम बघूया आताच्या पॉईंटवरती. फाइंड द प्रेशर 200, फाइंड द प्रेशर 200 मीटर बिलो द सरफेस ऑफ द ओशियन इफ प्रेशर ऑन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड इज 1 atmosphere. ह्या लिक्विडचा पार्ट आहे, इथे हा पॉईंट आहे, हा पॉईंट 200 मीटरवरती आहे. किती आहे, याची हाईट किती आहे 200 मीटर, 200 मीटर. आणि सरफेसकडे ॲटमॉस्फिअर जे आहे ते किती आहे 1 atmosphere. फ्री सरफेसकडे, फ्री सरफेस जो आहे हा फ्री सरफेस, त्या फ्री सरफेसकडे ॲटमॉस्फिरिक प्रेशर किती आहे तो 1 atmosphere आहे. किती आहे 1 atmosphere. वॉटरची डेन्सिटी दिली आहे, किती आहे दिली आहे वॉटरची डेन्सिटी 1060 किलोग्राम पर मीटर क्यूब वॉटरची डेन्सिटी दिली आहे. सॉल्व करूया आपण. डेप्थ काय आहे, डेप्थ 200 मीटर, ॲटमॉस्फिरिक प्रेशरनी 1 atmosphere दिला आहे, म्हणजेच काय 1.013 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. डेन्सिटी ऑफ सी वॉटर रो इज इक्वल टू 1060 किलोग्राम पर मीटर क्यूब. g is equal to, that is acceleration due to gravity, 9.8 meter per square. We have to find out pressure P. So for that we write pressure P, that is absolute pressure P is equal to P naught, that is atmospheric pressure, and this pressure H rho g. Now we put all the values in this equation. After solving this we get the pressure 21.789 into 10⁵ Newton per meter square. Now hydrostatic paradox. Hydrostatics paradox. So here we consider interconnected vessels. आपण हे इंटरकनेक्टेड हे वेसल्स आहेत, सगळे एकमेकांना काय झालेली आहेत ती वेसल्स कनेक्ट आहेत बघा. इंटरकनेक्टेड वेसल्स. व्हेन अ लिक्विड इज पुअर्ड इन एनी वन ऑफ द वेसल्स. आपण कोणत्याही एका वेसलमध्ये ज्यावेळेस लिक्विड काय करणार ओतणार, पुअर करणार, त्यावेळेस ते पूर्ण त्या वेसलमध्ये सगळीकडे पसरणार आणि एका सेम हाईटकडे येऊन थांबणार. सगळ्या वेसलमध्ये हाईट काय असणार लिक्विडची सेमच असणार. हाईट काय असणार सगळ्या लिक्विडमध्ये सेमच असणार. जरी शेप वेगवेगळे असले तरी ही जी हाईट आहे ही हाईट कशी असणार सेम असणार. सो इट इज नोटिस दॅट the level of liquids in all the vessels is the same. This observation is somewhat puzzling.
म्हणजे हे जे ऑब्झर्वेशन आपण करणार आहोत हे कसं आहे, थोडंसं कोड्यात टाकणारं आहे. सो इट वॉज कॉल्ड हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. त्यालाच आपण काय म्हणणार, हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स म्हणणार. सो हिअर वन कॅन फील दॅट द प्रेशर ऑफ द बेस ऑफ द वेसल सी, या ठिकाणी प्रेशर आपल्याला काय वाटेल की ह्यांची शेप वेगवेगळे असल्यामुळे बॉटमकडे जो प्रेशर आहे लिक्विडचा हा वेगवेगळा असेल असं आपल्याला वाटणार, पण ते तसं नसून हा प्रेशर जो आहे तो सगळ्या ठिकाणी काय असणार, सेम असणार. प्रेशर कसं असणार, सर्व ठिकाणी सेम असणार. बघूया, वन कॅन फील दॅट द प्रेशर ऑफ द बेस ऑफ द वेसल सी वुड बी मोर दॅन दॅट ऑफ द बेस ऑफ द वेसल बी अँड द लिक्विड फ्रॉम वेसल सी would be rise into the vessel B. However, it is never observed. आपल्याला काय वाटणार, या ठिकाणी प्रेशर कसं असणार, मॅक्झिमम असणार सीच्या बेसकडे, आणि इथे प्रेशर कसं असणार, मिनिमम असणार ॲज कम्पेअर टू बेस सी. पण ॲक्च्युअली तसं दिसत नाही. ऑब्झर्व ज्यावेळेस करणार त्यावेळेस ऑब्झर्व करताना आपल्याला काय दिसणार, वेगळंच दिसणार. सो इक्वेशन 2.2, इक्वेशन 2.2 that is P is equal to rho hg, P is equal to h rho g. हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनप्रमाणे एरियावरती इथे ए नाहीच आहे ना, एरिया नाहीच आहे इक्वेशनमध्ये. प्रेशर जो आहे तो एरियावरती डिपेंड नाहीच आहे. त्यामुळे तुम्हाला या सगळ्या ठिकाणी प्रेशर कसा मिळणार, प्रेशर तुम्हाला सेम मिळणार. सो हिअर इक्वेशन P is equal to h rho g tells that the pressure at a point depends only on the height of the liquid column above it. फक्त हाईट का आहे याच्यावरती प्रेशर डिपेंड असणार. हाईट किती आहे त्याच्यावरती प्रेशर डिपेंड असणार. आणि हाईट सगळ्या व्हेसलमध्ये हाईट सेम असल्यामुळे प्रेशर सगळ्या बेसकडे काय असणार, सेम असणार. प्रेशर सगळ्या बेसकडे का असं असणार, सेम असणार. So it does not depends on the shape of the vessel. Pressure does not depends on the shape of the vessel. In this case, height of the liquid column is the same for all the vessels. Therefore, the pressure of the liquid column in each vessel is the same and the system is in equilibrium. That means the liquid in vessel C does not rise into vessel B. त्यामुळे इकडचं इथे प्रेशर कमी किंवा जास्त असून पाणी वर न चढता किंवा लिक्विड वर न चढता हाईट सेम असल्यामुळे प्रेशर सगळीकडे काय असणार, सेम असणार. सो प्रेशर डिपेंड्स ओनली अपॉन द हाईट, नॉट ऑन द एरिया और शेप ऑफ द वेसल. शेपवरती डिपेंड नसणार प्रेशर. तर प्रेशर कसं डिपेंड असणार, हाईटवरती प्रेशर डिपेंड असणार. सो नाव कन्सिडर दिस फिगर. कन्सिडर figure B. The arrow indicates the forces exerted against the liquid by the walls of the vessel. हे जे arrows आहेत हे काय करतात, या लिक्विडच्या अगेन्स्ट काय करतात, आपला फोर्स अप्लाय करतात. These forces are perpendicular to walls of the vessel at each point. These forces can be resolved into vertical and horizontal components. हे जे फोर्सेस आहेत ते व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल कंपोनंटने आपण काय करणार, रिझॉल्व करणार. म्हणजे हे जे इकडचा जो वेट अप्लाय करणार लिक्विड ते हा कंपोनंट काय करणार, अपोज करणार. इकडे सुद्धा तीच अवस्था असणार. हा कंपोनंट व्हर्टिकल काय करणार, याला अपोज करणार. So these forces can be resolved into vertical and horizontal components. The vertical components acts in the upward directions. Weight of the liquid in the section B is not balanced and contributes the pressure at the base. Thus, it is no longer a paradox. Thank you.